आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हे कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता. देवाचं वचन ऐका आणि आराधनेचा आनंद घ्या. हा देवाचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल. आजच्या वचनात जाऊया. स्तोत्रसंगीता 81:10 Psalm 81:10 स्तोत्रसंगीता 81:10 लिहिलेलं आहे, मी तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिस्र देशातून बाहेर काढले. तो आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते बरेन. आपले तोंड चांगले उघड. का तुझा देव परमेश्वर, इस्रायल परमेश्वर म्हणतो, मिस्री देशामध्ये 430 वर्ष ते गुलामीमध्ये होते, दासत्वामध्ये होते. तिथून देवानं त्यांना सोडून आणलं. 430 वर्षाचा दासत्वातून त्यांना बाहेर काढून 40 वर्ष त्यांना दिनरात त्यांना सांभाळून रोज त्यांना स्वर्गाचा भाकर देऊन असं चालवलेला परमेश्वर म्हणतो, ते आठवण कर. म्हणजे गेल्या दिवशी आमच्या जीवनामध्ये काय काय परमेश्वरने केलं त्याला आठवण केलं ना, तर आपला म्हणजे विश्वास मजबूत होईल. इतकं वर्ष कसं परमेश्वरानं सांभाळलं, कसं परमेश्वर चालवलं, हे जरा मनात घ्या ना. मनात घेऊन बघा. तर परमेश्वर म्हणतो, तर तोंड चांगले उघड. हा 2 गोष्टी पाहणार आहे. एक तर मत्ती 5:2 मॅथ्यू 5:2. मग येशू प्रभू तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. काय शिकवला? 3 वचनामध्ये, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्याचे आहे. धन्य या प्रत्येक वचनामध्ये प्रभू म्हणतो धन्य आहे, म्हणजे आशीर्वाद प्राप्त केलेले लोक. आज आपलं तोंड उघडून आपण आशीर्वादाचे शब्द धन्य म्हणून दुसऱ्याला आपण आशीर्वाद द्यायला पाहिजे. कारण पेत्रांची पहिली पत्री 3:9 पेत्रांची पहिली पत्री 3:9 वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. आशीर्वाद द्या. कारण तुम्हाला देवापणे का बोलवलं? आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. उत्पत्ती 12:1-2 जेनेसिस 12:1-2 उत्पत्ती 12:1-2 परमेश्वराने अब्राहमला सांगितलं, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करेन, तू आशीर्वादित होशील. पुढचं वचन, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्याचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करेल. अभिष्ट किंवा अनिष्ट, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वाद होतील. तुला अभिष्ट करणारे लोक आहे, अनिष्ट करणारे लोक आहे. अभिष्ट म्हणजे श्राप देणारे, अनिष्ट चिंता म्हणजे चांगला विचार, तू चांगला असो बाबा, ते चांगलंपणा होऊ दे. आज आपण अभिष्ट आहे का अनिष्ट आहे? अभिष्ट करणारा अभिष्ट भेटेल. तुम्ही अनिष्ट करा, दुसऱ्यांना चांगलं सांगा. आता येशूने काय काय सांगितलं जरा बघूया. मग ते 5:3 कोण धन्य आहे, कोण आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. ते आत्म्याने दीन ते धन्य आहे, कारण स्वर्गाचे राज्य त्याचे आहे. दीन तुम्ही याकूब 4:6 पाहत आहे. याकूब 4:6 जेम 4:6 तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनावर, जे नम्र आहे त्यांच्यावर कृपा करतो. देवापुढे नम्र व्हा. पेत्रांची पहिली पत्री 5:10 माफ करा, याकूब 4:10 लिहिलेलं आहे,
एक 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 जे प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. आज पहिलं कोण धन्य आहे? जे स्वतःला दीन करतात, नम्र करतात, ते धन्य आहे. दुसरा इतिहास 7:14 सेकंड क्रॉनिकल्स 7:14 येशूनं म्हटलं, देवाने म्हटलं, तर माझे नाम ज्यांना दिले आहे ते माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. पहा, देवाचं नाव धारण केलेले आप ख्रिस्ती म्हणून तुमचं देवाचं नाव तुम्ही धारण केलेलं आहे, देवाचं नाव तुमच्यावर आहे का? तर देवापुढे पहिलं दीन व्हा, नंतर प्रार्थना करा, त्याच्या दर्शनाविषयी तुम्ही उत्सुक राहा, देवाचं दर्शन पाहिजे आणि तुमचं दुष्ट मार्गापासून परावृत्त जा, म्हणजे दुष्ट मार्ग सोडून द्या. वाईट जे पण आतापर्यंत वाईट केलं ते सोडून द्या, देवाचा नंबर व्हा. तर देव काय म्हणतो, मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकेन, त्यांची पापाची त्यांना क्षमा करेन व देशामध्ये क्लेश नाहीसं करेन. देशामध्ये किती क्लेश आहे, किती कष्ट आहे, किती दुःख आहेत, किती गरीब लोकांना एक वेळचं त्यांना चांगलं अन्न भेटत नाही, असं देशाची परिस्थिती आहे. पण आपण दीन होऊन देवासमोर दीन व्हा आणि आपण प्रार्थना करूया आणि आपला वाईट मार्ग सगळं सोडायला पाहिजे. तर दीन लोक आहेत, जे नम्र लोक आहेत, ते धन्य परमेश्वर म्हणतो, कारण देवाच्या राज्यात त्यांचंच आहे ना. देवासमोर दीन होणार का? परमेश्वर ते आपल्या येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो माहिती आहे का? मत्ती 11:28-29 मॅथ्यू 11:28-29 मत्ती 11:28. अहो कष्टी व बाराकर जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुमचं सर्व कष्ट घेऊन या, बार घेऊन या. मी जो मनाच्या सौम्य व लीन आहे, त्या माझे जीव आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाना विसावा मिळेल. मी जो मनाच्या सौम्य व लीन आहे. पुढच्या वचनामध्ये, कारण माझे जीव सोयीचे व माझे ओझे हलके आहे. परमेश्वर होतं माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. पण 29 वचनामध्ये पुढे का म्हणतो, जो मनाच्या सौम्य लीन आहे, त्या माझे जीव आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, तुमच्या जीवाना विसावा भेटेल. माझा जीव काय आहे? मनाच्या सौम्य लीन आहे. ते नम्रता येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये आहे. ते म्हणतो ते जीव, जसं बैलाच्या कांद्यावर जीव टाकल्यानंतर ते गाडी खिचते, हल खिचते, सगळं खिचते. माझा जीव हलका आहे बाबा, घ्या, दीन नम्र व्हा. म्हणजे परमेश्वर समोर आपण दीन नम्र होऊन त्याच्या चेहऱ्याला, त्या दर्शनाला आपण शोधायला पाहिजे आणि आपला वाईट मार्ग सोडून द्या. तर देशामध्ये बघा, सगळं भीती आहे, सगळं धान्याच्या सगळ्याच्या भाव वाढायला लागले. पुढं काय होणं माहीत नाही, कारण तिकडे युद्ध चाललेलं आहे. इराण आणि अमेरिकेच्या विरुद्ध युद्ध चालले. पण इराण तर तिथं दुबई असू दे, UAE असू दे, सगळ्यामध्ये बॉम्ब टाकत आहे, त्या देशाचा वाटोळवत आहे. आता आपण नम्र होऊन प्रार्थना करायला पाहिजे, तरच देशामधून देवापा सगळा राह काढून टाकेल. एक गोष्ट सांगतो, योना 3:10 जोना 3:10 देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. देवाने पाहिलं वरून, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. बघा, त्यांचे वर्तन, आमचे वर्तन देवा पाहत आहे. आपल्या कुमार्गापासून वळले आहेत ते देवा पाहायला पाहिजे. म्हणून त्यांच्यावर अरिष्ट आणेल, त्यांना नाश करेन. कारण योना 3:2 योना 3:2 परमेश्वरानं म्हटलं, योना संदेश आला, उठ
त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन ते तो संदेश त्यांना आरोढे करून सांग. पुढच्या वचन काय काय संदेश दिला. मग योहान उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. पुढच्या वचन योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. निनवे धूळमध्ये धूळ होऊन जाणार. फक्त 40 दिवसाचा अवकाश तुम्हाला. पण 5 वचनामध्ये हे वचन ऐकताच निनवेच्या सगळे लोक विश्वास केले. देव काय म्हटलं तसं करणारच. या सर्वांनी उपास नेमला आणि ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंडताट नेसले. सर्व उपासी प्रार्थना करायला लागले. आणि 6 वचनामध्ये हे वचन राजाला ऐकू आला. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला जगा काढून गोंडताट नेसून राखेत बसला. आणि हे सगळं परमेश्वर सोडून बघतो. हे लोक आता पण वाईट करत होते, पण आता वाईट मार्ग सोडून दिले आणि माझ्यावर उपास्य प्रार्थना करतात. आपला स्वतःला नम्र राजा बघा, राजाचा सिंहासनापासून उतारला, आपले राजाचे कपडे काढले आणि खाली राखमध्ये बसला. हे देव पाहून म्हणतो त्यांच्यावर अनिष्ट आणेन असं मी सांगितलं होतं ना, त्यातून मी फिरतो. आणि देवाने निनवेचा नाश नाही केला. तेव्हा आज संदेष्ट योनाला राग आला. प्रभू यासाठी मी इथं येणार नव्हतो. तू सांगणार एक करणार एक. तू का म्हटला या देशाचा मी नाश करेन म्हटला. आणि तो पाहण्यासाठी तो शहरासमोर बसला. शहर कसं नाश होतो बघूया हे शहर. पण देवाने त्याला समजवलं. ते योना 4 अध्याय शेवटचं वचन जोना 4 द लास्ट वर्स. परमेश्वर म्हणतो योना 4 10 पण वाचूया मग त्या कळेल. परमेश्वर म्हणाला या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत. तू हिला वाढवलं नाहीस. ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली. हिची तू इतकी पर्वा करतोस. एक काय तू कुठलं पेड तुंबीचा एक पौधा देवाने रात्रच उगवलं म्हणजे योनाच्या डोक्यावर सावळी पडली. पण पुढच्या दिवस देवाने काय केलं, एक किडेला पाठवलं. किडेने सगळ्या झाडाला खाऊन टाकले. त्याला राग आला, बापरे किती ऊन पडतो. तेव्हा परमेश्वर म्हणतो त्या तुंबी तू लावलं नाही बाबा. रात्र उगलं, पुढच्या रात्री ते मेलं, त्याच्याशी एवढं तू काळजी करतोस. तर उजवा डाव्या हाताचा बेत ज्यांना कळत नाही अशी 1,20,000हून अधिक माणसे व पुष्कळची गुरे ढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत त्याची मी पर्वा करू नये काय. अरे एक रात्रीमध्ये उगलं, पुढच्या रात्रीमध्ये ते सुकलं. त्या ओंबीसाठी छोटीशी झाडासाठी तू एवढं काळजी करतोस. माझे चांगलं सावली होतं बाबा, ते कसं किडीने खाल्लं. तर 1,20,000पेक्षा जास्त लोक आहेत. त्यांना उजवा डाव्या हाताचा फरक माहीत नाही. म्हणजे किती तर आमच्या देशामध्ये बावळट लोक आहेत, मासूम लोक आहेत, जे राजनीतीच्या पार्टीवाले जे काय म्हणतात ते विश्वास करतात. हे बाबा हे करणार हो करणार चला मत टाका. ते बिचारे आहेत. परमेश्वर म्हणतो ते बिचारे आहेत बाबा. त्यांना कळलं नाही काय आपण काय चुकी केलं. पण आता मन फिरले ना, आज देवासमोर दीन व्हा. का परमेश्वर म्हणतो जे दीन आहे नम्र आहे ते धन्य आहे. परत एकदा वाचूया मत्ती 5:3 नंतर प्रार्थना करूया आपण. मत्ती 5:3 जे आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. पहा आज देवासमोर दीन नम्र व्हाल, देव तुमच्या पाप क्षमा करतो आणि तुमच्या देशामधला सर्व वाईट दूर करतो आणि प्रार्थना ऐकतो. देवापुढे आज आपण दिन होऊया ना, नम्र होऊया.
आणि निनिवेच्या शहराच्या लोकांसारखं स्वतःला दीन करा, नम्र करा आणि वाईट मार्ग सोडून द्या. देवाला जे आवडत नाही ते सोडून द्या. मग देव तुमच्यावर संतापून, रागावून जे दुःख तुमच्यावर येणार होते ते थांबवून टाकणार. नाही, हे लोक नम्र झाले, वाईट मार्ग सोडून द्या. कारण देवाचं वचन म्हणतं योहान 1:29 जॉन 1:29, पहा, पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचं कोकरं. येशू ख्रिस्ताबद्दल एक योहान म्हणतो देवाचा कोकरा आहे, संपूर्ण जगाचे पाप हरण करणारा आहे. आज तुमच्या पापसुद्धा देवबापा घेऊन जाणार. येशू ख्रिस्त वधस्तंभावर सर्व लोकांच्या, सर्व जगाच्या लोकांचा पाप आपल्या अंगावर घेतला आणि क्रूसावर मरण पावला. तो गाडीला गेला पण तिचं जिवंत उठला. आत्मा जिवंत परमेश्वर आहे. फक्त नम्र दिन व्हा, आपला पापाची क्षमा मागा, देवासमोर वाईट मार्ग सोडून द्या. देव तुमच्यावर दया करेल. तुमच्यावर फक्त नाही, आपल्या देशावर दया करेल, तुमच्या कुटुंबावर दया करेल. चला प्रार्थना करूया. पहिले तुझ्या आभार मानितो प्रभू. तोंड उघड म्हणजे मी भरेन तुम्हाला. चांगले तोंड उघड म्हटला प्रभू. येशूप्रमाणे तोंड उघडून हे पहिलं वचन सांगितलं. जे नम्र आहे, दीन आहे, ते धन्य आहे, कारण देवाचं राज्य, स्वर्ग राज्य त्यांचंच आहे. आज सुद्धा वचन ऐकणारे स्वतःला नम्र दीन करून म्हणतात प्रभू मी पाप केलं आहे, मी गुन्हा केलेला आहे, मी चुकी केलेलं आहे, वाईट मार्गामध्ये मी गेलेलं आहे, ते सगळं सोडून देतो प्रभू. आम्हा सर्वांच्या पापाला हरण करून येणारा कोकरा, देवाचा कोकरा तो आहे प्रभू येशू. आमच्या सर्वांचा पाप तो हरण करून नेणार ना. आज पण जे पण तुझ्याकडं क्षमा मागतात त्याच्या पाप हरण करून नेऊन जा प्रभू. नाहीसा कर प्रभू. सर्व पापाची क्षमा कर आणि त्याच्यावर दया कर प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आला असेल, कष्टाचा प्रसंग आला असेल, दुष्काळ आला असेल, पण दया कर प्रभू. आज आपला वाईट मार्गाला सोडून सरळ मार्गामध्ये येण्यासाठी आपल्याला सोपून ते प्रार्थना करीत आहे प्रभू. प्रत्येकाच्या पापात क्षमा कर आणि त्यांना पुढे तुझ्या मार्गामध्ये, सत्याच्या मार्गामध्ये, जीवनाच्या मार्गामध्ये त्यांना चालव प्रभू राजा. आणि त्याच्यावर आता काय वाईट यायचं नाही प्रभू. तू चांगला परमेश्वर आहे आणि चांगलंच करणारा परमेश्वर आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगलं होऊ दे प्रभू. चांगलपणा येऊ दे प्रभू. त्यांच्या पापाला हरण केलं, सर्व दुःख, कष्ट, रोग सगळं काढून टाक प्रभू. देशातल्या सर्व दुःख काढणारा परमेश्वर यांच्या जीवनात नाही काढणार का? काढून दे. स्वर्गाच्या आशीर्वादात येऊ दे. स्वर्गराज्य त्यांच्या म्हणजे स्वर्गराज्याचा सर्व आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये, घरामध्ये येऊ दे. येशू नावाने मागित आहे म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आणखीन एक गोष्ट सांगू का? मराठी आमचा प्रिय बंधू मिळण्यासाठी प्रत्येक दिवस पहाटे आम्ही कार्यक्रम देतो 2-3 मिनिटाचा. सर्वेसरा संगीत सकाळ. हे प्रत्येक सकाळी तुम्ही ऐका. प्रत्येक दिवसासाठी तुम्हाला एक चांगलं एक वचन भेटेल. हो, आणि इतरांना सांगा. तुमच्याद्वारे किती आशीर्वाद प्राप्त करून घेऊ दे. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.